पाटील साहेब एक्साइज ऑफिसर यांना विनंती आहे। अनिल पाटील साहेब यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षात यायचं आहे। एक्साइज ऑफिसर अनिल पाटील साहेब यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षात यायचं आहे। हायलो 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 या ठिकाणी अनिलजी पाटील साहेब एक्साइज ऑफिसर तक्का यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय। अलंकारजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण अनिल पाटील साहेबांचं स्वागत करूया। माणुसकीच्या नात्याला कशा प्रकारे बहर आली हे आपण या मंडळाच्या अतिथी कक्षात पाहिल्यानंतर कळेल, कारण सुरुवातीपासून ते अजून देखील हा अतिथी कक्ष तसाच भरलेला पाहायला मिळतोय आणि याचं संपूर्ण श्रेय माणुसकीच्या नात्याला जाते। तसेच वाजेकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी वाजे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा अलंकार म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण वाजे साहेबांचं मान सन्मान करायचं आहे। तुरेवाले आपले सर्व कलाकार आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत आणि आज आपल्या सर्वांचं कौतुक कलाकारांचं करण्यासाठी ही मंडळी आलेली आहे, म्हणून थोडीशी दिलगिरी आहे। मात्र स्वागताला आपण मागे पडणार नाही आहोत। आमच्या पाहुण्यांचा मान सन्मान हा अखेरपर्यंत केलाच जाईल, तीच आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण जपली पाहिजे। आणि या सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर वळूया पुन्हा एकदा तुरेवाले बळीरामजी होळा यांच्या संपूर्ण टीमकडे। हायलो या ठिकाणी शक्तिवाले गायकार हृदया जाधव सुंदर अशी दुसरी वारी करून गेलेले आहे आणि मी प्रत्येक शब्दाला कटिंग देणार आहे, लक्ष असू द्या। त्यात आधी माझा मित्र गायक शिरडोणपाड्याचा विकी जाधव या ठिकाणी आलेला आहे, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो विकी जाधव यांना धन्यवाद। आणि बाई बोललेली तर काहीतरी गाणं होतं तिचा बक्षीस आलेलं आहे आपल्यासाठी। आपले अलंकारजी म्हात्रे साहेब, अंजली म्हात्रे, रेखाताई म्हात्रे पंचायत समिती सदस्य पनवेल, सुजाताताई पंचायत समिती सदस्या, तसेच बाळाराम म्हात्रे यांचे सुपुत्र यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आलेली आहे। तर जरा जोरदार टाळ्या या सर्व पाहुण्यांसाठी। आपल्या अलंकार म्हात्रे साहेबांचा नाद नाही करायचा, अलंकार म्हात्रे साहेबांचा नाद नाही करायचा। बोला गणपती बाप्पा। या ठिकाणी बाई कातर बोललेली दारावरच्या बुवान हिला उचलून पळवली। बाई हा तुरवाल्याचं गाणं बोललीस तू, नक्की मला सांग शक्तिवती आहेस का तुऱ्यात आहेस?
हा तुऱ्याचं गाणं आहे. तू शक्तीवाले आहेस का तुरेवाले मला नक्की सांग, मला काही समजत नाही. गाणी बोलायची असेल तर शक्तीवालीची बोल. बाई कोण? बाई बोलते पळवली उचल. मग ही बाई आहे का कोण? ऐकून घे गाणं कसं आहे ते गाण्याची कटिंग ऐकून घे. अग बाय, अग हृदया बाय, बोलू नको या, अग बोलू नको या पुरुषाला, अग तुझ्या सारख्या नार अरे झोपतात माझ्या पायत्या उशाला. ऐकून घे कटिंग तुझी. अग संधी ही साधून गाण्यात चालू तिच्या. पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला. ऐकून घे कटिंग. संधी ही साधून हिला रानावनात फिरवली. अग संधी ही साधून हिला रानावनात फिरवली. ही सांगून ऐकत नाही, कारण हिला लक्ष्मणाने सांगितलेलं घरात बाहेर निघू नको, तर हिने सांगून ऐकलं ना. ऐकून घे. संधी ही साधून हिला रानावनात फिरवली. अरे ही सांगून ऐकत नाही, म्हणून हिची मी मस्ती जिरवली. ही सांगून ऐकत नाही, हिची मस्ती जिरवली. आणि दुसरी कटिंग काय तर बोललेली. अगलय मोठा पैसेवाला होता माझा हा शेजारी. एक बाईच्या नादाला लागून झाला कर्ज बाजारी. कटिंग ऐकून घे, कटिंग तुझी ऐकून घे. अरे तुझे देखकर मैं मोड़ूंगा नहीं, अरे तुझे देखकर मैं मोड़ूंगा नहीं, अरे प्यार का रिश्ता कभी तुझे से तोड़ूंगा नहीं. अरे अभी तक मेरी उम्र 31 है, तू अगर मेरे को 50 में मिली तभी मैं तेरे को छोड़ूंगा नहीं. ऐकून घे गाणं कसं आहे. अगर हृदया तू बोलू नको तू अशी तू गर्वानी. अगर हृदया तू अग बोलू नको अग अशी तू गर्वानी. अग ही नटरंगी पैशासाठी बसते बाजारी. ही नटरंगी पैशासाठी बसते बाजारी. आणि या ठिकाणी लेटेस्ट गाणं. अग बोरीला बोर पिकलाय, अग पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग दूर जाऊ नको, अग दूर जाऊ नको अशी जवळ ये ना. अरे मी सांगतो ती गोष्ट जरा ध्यानात घे ना. अरे मी सांगतो ती गोष्ट जरा ध्यानात घे ना. आणि माझा बाबू उठला अग त्याला तुझ्या हातात घे ना. ऐकून घे. अग बाराचा ठोका वाजलाय,
अग बाराचा ठोका वाजलाय अग लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठला बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू लळा तुझा त्याला बारा लागलाय लळा तुझा त्याला बारा लागलाय म्हणून तुला मी फोन लावलाय लळा तुझा त्याला बारा लागलाय म्हणून तुला मी फोन लावलाय अगं बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठला बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठला ऐकून घे गाना अग प्रेमाने मार्ग त्याला मिठी वाजून बघू दे तुझी शिटी वाजून बघू दे तुझी शिटी वाजून बघू दे तुझी शिटी अग सोनूला तानूला बाबू माझा आतुर झालाय तुझ्यासाठी आतुर झालाय तुझ्यासाठी आतुर झालाय तुझ्यासाठी तुझी याद काढत सुटलाय पोरी तुझी याद काढत सुटलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये अग नटकट असला किती जरी आवड त्याची तुला बारी आवड त्याची तुला भारी आवड त्याची तुला भारी अग खुशीत घेऊन निष्कराने मऊ मऊ द्यावो पलकावरी मऊ मऊ द्या पलकावरी मऊ मऊ द्या पलकावरी तुझ्यासाठी रडत बसलाय तुझ्यासाठी रडत बसलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठला बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठला अग शेजाऱ्याचा नको विचार करू कुणाला कशाला भीतेस पारू कुणाला कशाला भीतेस मारू कुणाला कशाला भीतेस मारू मासू
मासूम हायलय निर्गस सुदर्शनाच येले करू सुदर्शनाच येले करू सुदर्शनाचा येले करू बघा तापानी लई तापलाय बघा तापानी लई तापलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय बाराचा ठोका वाजलाय लवकर ये पोरी माझा बाबू उठलाय हॅलो या ठिकाणी पेट्रोल राणा 7788 ग्रुप पेट्रोल राणा 7788 ग्रुप दापोली यांच्याकडून नाच मंडळास रोख 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. नाच मंडळ आभारी आहे. हॅलो हॅलो अगं हिम्मत काय बघते मर्दाची अगं हिम्मत काय बघते मर्दाची तुझी लटकी उडी आहे अगं अर्ध्या हलकोंड्यावा आणि पिवळी होऊ नको अगं तुझी एक नाजूक कुडी आहे अगं अर्ध्या हलकोंड्यावा आणि पिवळी होऊ नको तुझी नाजूक कुडी आहे अरे तुझी पुंगी वाजून परडीत भरीन कारण मी नावाचा एक बळीराम आहे आणि गाण्यात बोलाय अगं रिक्षाने बसलो टॅक्सीने बसलो आता कितींदा बस तुझ्या बोटी मध्ये अगं नाकवाने मला फिरायला बँगलोर मैसूर उटी मध्ये ऐकून घे गाणं कसं आहे नवीन लग्न झालेलं असतं हिचा आणि सासू हिच्याकडे हंड देते पाण्याचं बघू आपली सून किती हुशार आहे ती नंतर ऐकून घे या गाण्यातून अगं भरून दमली ने हलवून दमली बाई बोरिंगचा दांडा ऐकून घे अगं भरून दमली ने हलवून दमली शेवटी बोलवला शेजारच्या भांड्याला ही बोरिंग वर जाते पाण्याला दांडा हलवून जमतं तरी हिला हांडा भरत नाही तेव्हा साईडला बंड्या बसलेला असतो तेव्हा बंड्याला बोलते अरे बंड्या भाऊ माझा हांडा का नाही भरत तेव्हा बंड्या काय हिला बोलतोय गीतात नाही का अगं भरून दमली ने हलवून दमली शेवटी बोलवलं शेजारच्या बंड्याला बंड्या काय बोलतोय अगं काय हलवते सारखी दांड्याला काय हलवते सारखी दांड्याला अगं होल आहे बघ तुझ्या हांड्याला काय हलवते सारखी दांड्याला अगं होल आहे बघ तुझ्या हांड्याला हलवते सारखी दांड्याला होल आहे बघ तुझ्या हांड्याला हलवते सारखी दांड्याला होल आहे बघ तुझ्या हांड्याला काही सांगू मी बाईची तरा हांडा उचलून ने ग घरा हांडा नाही हांडा तुझा ग भरा मी सांगते बघो खरा सांगतो
आता हातात धरलं आणि डोक्याचं फिरलं हिनी दोष दिला बघा भांड्याला काय हलवते सारखी दांड्याला ओला हाय बघ तुझ्या हांड्याला नव्हते सारखी दांड्याला बोलाय बघून दांड्याला या ठिकाणी पारगाव दापोली गावामध्ये आमची कोळीन मावशी आणि नाखू आलेला आहे थोडक्यात गीत गात आहे कोळी गीत लक्ष असू द्या आणि गाण्या बोलाय तीस सोन्याचा उगवला चैता पाकाचे महिन्याला अग आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला गाणं ऐकून घे बाई बघून घे जरा अग माझ्या होरीच्या बावट्याला अग बाई बघून घे जरा माझ्या होरीच्या बावट्याला अग हातात धरग जपून पोरे माझ्या त्या नेवट्याला अग हातात धरग जपून पोरे माझ्या त्या नेवट्याला बाई बघून घे जरा माझ्या होरीच्या बावट्याला बाई बघून घे जरा माझ्या होरीच्या बावट्याला हातात धरग जपून पोरे माझ्या त्या नेवट्याला पोरी माझ्या त्या नेवट्याला जपून पोरी माझ्या त्या नेवट्याला या ठिकाणी एक घटनादारी गीत गात आहे लक्ष असू द्या उरण तालुक्यामध्ये घटना घडलेली होती परत बदलापूर साईडला एक घटना घडली होती मी छोटस गीत तयार केलं त्या घटनेवरून या गीतांना ऐका आणि गाण्याचं बोल आहे अग भूमिपुत्र बघ पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय हा गाण्यात बोल आहे दिबा पाटलाच्याच नावानं होणार इमानतळ ऐकून या गाणं कसं आहे अग माय बाप सरकार सांगतो मी बर अग कडक कायदा आणाव खर माय बाप सरकार सांगतो मी बर कडक कायदा आणाव खर मग नाही होणार अत्याचार मग नाही होणार अत्याचार यानाला एकाला नरधमाला पहिले चढवावं फासावर यानाला काय एकाला नरधमाला पहिले चढवावं फासावर यानाला एकाला नरधमाला चढवावं माय बाप सरकार सांगतो मी बर कडक कायदा आणाव खर मग नाही होणार अत्याचार मग नाही होणार अत्याचार यानाला काय एकाला नरधमाला पहिले चढवावं फासावर
हॅलो या ठिकाणी थोडक्यात एक गीत घेत आहे सुभाष शेठ म्हात्रे यांची बैलजोडीवरना थोडक्यात गीत घेत आहे लक्ष असू द्या सुभाष शेठ म्हात्रेची अग सुभाष शेठ म्हात्रेची बैल जोडी आहे जीवा भावाची सुभाष शेठ म्हात्रेची बैल जोडी आहे दापोली गावाची सर्जा आणि त्या सोन्याची सर्जा आणि त्या सोन्याची ही जोडी जीवा भावाची सुभाष शेठ म्हात्रेची बैल जोडी आहे दापोली गावाची सुभाष शेठ म्हात्रेची जोडी आहे दापोली गावाची सुभाष शेठ म्हात्रेची जोडी आहे दापोली गावाची सोन्या आणि त्या सर्जाची सोन्या आणि त्या सर्जाची ही जोडी जीवा भावाची सुभाष शेठ म्हात्रेची बैल जोडी आहे दापोली गावाची सुभाष शेठ म्हात्रेची जोडी आहे दापोली गावाची सुभाष शेठ म्हात्रेची जोडी आहे दापोली गावाची आदरणीय दीपकजी गोसावी बंगारपाडा दीपकजी गोसावी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय दीपकजी गोसावी साहेब आपल्या संपूर्ण टीम सोबत उपस्थित आहेत सुभाष म्हात्रे दिलदार शर्तीची त्यांना आवड फार शर्तीची त्यांना आवड फार शर्तीची त्यांना आवड फार त्याचा भरोसा सोना सर्जावर जोडी घेऊन पोचला अड्ड्यावर जोडी घेऊन पोचला अड्ड्यावर जोडी घेऊन पोचला अड्ड्यावर आला रे आला कोण रे आला आला रे आला कोण रे आला त्यांचा हॅलो अग मैत्री पूर्ण खेळू सखे वनडे क्रिकेट मॅच अग बॉल तुझा बॉन्ड करीन ग क्याचे बॉल तुझा बाउंड्रीवर करीन क्याच बॉल तुझा बाउंड्रीवर करीन मी क्याच तुझा दिवाना झालो प्याड बांधून आलो तुझा दिवाना झालो प्याड बांधून आलो अग चक्कीत मी करीन ग शॉट मारून बघू दे बॉल तुझे राम
तर दीपकजी गोसावी साहेबांचं मान सन्मान आपण या ठिकाणी करूया। मी सुभाष शेठ म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दीपकजी गोसावी साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण स्वागत करूया। आज त्यांची उपस्थिती आपल्यासाठी प्रार्थनीय होती आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, म्हणून त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करणं गरजेचं आहे। दीपकजी गोसावी साहेब, आज जशी उंची तसं काम, जय श्रीराम असं आपण नक्कीच दीपकजी साहेब यांच्याकडे पाहून म्हणूया, कारण प्रेमपूर्वक सर्वांच्या पाठीशी असतात, सर्वांना प्रोत्साहन देत असतात, पाठबळ देत असतात। आणि अगदीच आपण जर पाहिलं ना, आज दुसऱ्या बारीतून आपल्या अनोख्या कलेतून बळीरामजी होळा शाहीर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं सर्वांचं मन अगदीच जिंकलं आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की। आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सुभाष शेठ नक्कीच क्या बात, जरा जोरदार टाळ्या, खूप खूप धन्यवाद।